नमस्कार. सध्या देशभरात बहुचर्चित असलेली नीट पेपर फुटी प्रकरण होतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील झालेला आहे. परंतु आता ह्या गोष्टी घडलेल्या असताना थोडाफार काहीतरी परिणाम होईल असं वाटत होतं. परंतु जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी परीक्षा असते MPSC अंतर्गतचं जे ड्रग इन्स्पेक्टरचं पद होतं अन्न व औषध प्रशासन विभागाचं, तो देखील पेपर 22 मार्च 2026चा पेपर फुटला आहे. हे प्रकरण आता समोर आलेलं आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी घडत आहेत, परंतु हे जे काय पेपर फुटीचे प्रकरण होत आहेत त्यावरती काय आळा घातला जात नाही आहे. जे अन्न औषध प्रशासन मंडळ आहे ते सध्या तुकाराम मुंढे यांच्यामुळे चर्चेत आहे. जे प्रामाणिक अधिकारी त्या डिपार्टमेंटला वरती काढाय बघतायत आणि असे फ्रॉडगिरी करून जे भरती होणारे विद्यार्थी आहेत ते जर त्यामध्ये जॉईन झाले तर त्या डिपार्टमेंटची काय हालावस्था होईल हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आपल्याला प्रामाणिक अधिकारी निवडून द्यायचे. असे 2 नंबरचे काळे धंदे करून चिटिंग करून पासआउट झालेले अधिकारी आपल्याला नको आहेत. पेपर फुटीवरती मोदींनी कडक असा कायदा करण्याचे सांगितलेले आहे. 10 वर्षाची जेल आणि 10 कोटीचा दंड. परंतु एवढं करून देखील, एवढे कठोर नियम असून देखील पेपर जर फुटत असते तर त्याच्यावरती अजून थोडं स्ट्रिक्टली तुम्ही विचार केला पाहिजे. कारण डिपार्टमेंट बरोबर अशा डिपार्टमेंटमध्ये पेपर फुटत आहेत की ज्या ठिकाणी तुमचं भरमसाठ गल्ला साठेल अशा ठिकाणचेच पेपर तुम्ही फोडताय. नीटमध्ये तुम्ही नीट पासआउटवाले कॉपीवाले जर डॉक्टर पाठवले तर जनतेचं बऱ्यापैकी कल्याणच होईल. असे फ्रॉड जर डॉक्टर जर व्हायला लागले तर. आणि आता हे MPSCचं ड्रग इन्स्पेक्टरचं जर झालं असतं तर बरोबर चांगल्या कारवाई झाल्या असत्या. तुकाराम मुंडेने एवढं चांगलं डिपार्टमेंट सध्या करून ठेवलं आहे, त्यामध्ये बरोबर गालबोट लावलं असतं या लोकांनी जर पेपर देऊन जॉईनिंग झाले असते तर. सध्या जे काय प्रकरण आहे त्या 2 विद्यार्थ्यांनी आणलेलं आहे समोर. त्याच्यावरती आता निष्पक्ष कारवाई करेल असं MPSC म्हणतं आहे. पेपर फुटतोय डायरेक्टली व्हॉट्सअपवरती फुटतोय म्हटल्यानंतर अवघड गोष्ट आहे. त्याचे काही कॉल रेकॉर्डिंग्स वगैरे ज्या काही ठोस असे पुरावे आहेत ते सबमिट केलेले आहेत. आता MPSC याकडे प्रॉपर लक्ष घालेल एवढीच इच्छा. कारण आता सध्या बहुचर्चित अशा जाहिराती निघालेल्या आहेत. नोंदणी मुद्रांक विभागाचे क्लेरिकलच्या निघालेल्या आहेत. त्याचबरोबर आपली तलाठी भरती निघालेली आहे. ह्यामध्ये पण अशा गोष्टी घडू नयेत यासाठी MPSCने खबरदारी म्हणून आता आपलं पाऊल उचललं पाहिजे. एवढेच विद्यार्थ्यांकडून आमच्याकडून MPSCला आम्ही सांगतो. ठीक आहे, धन्यवाद.